आजपासून मोहीम चालू झाल्या। मोहिमेचं ठिकाण उमरठपासून रायगडपर्यंत आहे। तर भावांनो आता आपण चाललोय नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीपाशी आणि शेलार मामांच्या समाधीपाशी। जय महाराष्ट्र पब्लिक, तर परत स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर भावांनो आजपासून मोहीम चालू झाल्या। मोहिमेचं ठिकाण उमरठपासून रायगडपर्यंत आहे आणि आता बरोबर 6:30 वाजता ध्वज निघलाय आणि आता आपण निघायचं आहे। पोरं पण चालल्यात हे बघा। तर भावांनो आता मोहिमेला सुरुवात झाल्या। काल आम्ही बरोबर रात्री 7 वाजता पोहोचले म्हणजे मुक्कामावर आणि त्याच्या अगोदर अजून 8 किलोमीटर चालले म्हणजे मोहीम आमची कालच चालू झाल्या, त्यामुळे काही विषय नाही। इकडे लावलं नंतर। तर आता इथनं आपण निघायचं आहे। बघू आता सगळ्यांचं आवरलं की कलटी आणि आपला लय दिवस झालं ब्लॉग आले नाहीत आणि आपलं भावानं 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यात। फक्त वॉच टाइम राहिले ते तेवढं पूर्ण करा म्हणजे पूर्ण मोहिमेचं ब्लॉग व्हायरल करा, डोळा पाडा। तर चला भावानो पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा। आपण 4 दिवस आता मोहिमेत आहे, 4 दिवसात 4 ब्लॉग करूया आपला विषय। आणि जे कोणी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भावानो आता आपण चाललोय नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीपाशी आणि शेलार मामांच्या समाधीपाशी। तुम्हाला समाधी दाखवतो चला। समोर आहे ती समाधी आहे आणि पूर्ण पाठीमागे डोंगर कसला आहे बघा जबरदस्त। आणि आपल्या संगत आहे शुभम विचारे वांडगाव। जय श्रीराम। जय श्रीराम। भावानं 3 मोहीम केली आमच्या संगत, माझी बी तिसरीच आहे। तर चलो तर भावानो आपल्या नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी इथं आहे। आता इथनं आपण डायरेक्ट रायगडला प्रस्थान करायचं आहे। 2 दिवस मुक्काम आहे, 2-3 दिवस मुक्काम, 3 दिवस मुक्काम आहे। आता इथनं आपण निघूया। पोरं आपली फोटोग्राफी करल्यात आपल्याला सोडून, चल जाऊया। आम्ही ब्लॉग चला। तयार करतोय, आम्ही ब्लॉग तयार करले डायरेक्ट, आम्ही व्हायरल होतोय डायरेक्ट। चला जय श्रीराम। चला जय श्रीराम। तर आता आपण सुभेदारांच्या समाधीपासून निघलोय, डायरेक्ट आता रायगडसाठी रवाना झालोय। पोराने मोहीम चालू केल्यात। चलो जय श्रीराम। अरे चलो। आलाय कोण? ब्रिटिश। हे आमच्यातला ब्रिटिश आहे। ब्रिटिशला बी मोहिमेला आणले आम्ही। आले गोंधळाला आली गं बाबा आज आली गोंधळाला। तर चला बघा रूट कसा आता। भावानो मोहिमेतली पोरं बघा केवढी केवढी येतात सुट्टीनं। पोरांनो कुठल्या गावचं रे? हा वैकटवाडी। सातारा कोरेगाव। केवढी पोरं आहेत बघा। आणि तुम्ही बघा रे व्हिडिओ बघणारी। भावानो आता आम्ही पूर्ण असं शेतात आहे, जिथं तसं शेती म्हणजे क्लीन झाल्या। तिथं आता कसं दिसतंय बघा वातावरण, म्हणजे कशी दिसतात सगळी पोरं। कसं आहे भावानो शार्ड।
चलो अजून लय लांब पल्ला गाठायचा आहे आणि सगळं भरपूर लय पोरं घ्यावे तर मला वाटतं 3 लाख असं पास असतील पोरं. लयच पोरं आहेत, धारकरे लय आहेत. तर भावांनो आता आपण मोरारबाजींच्या समाधीपाशी आलोय. जाऊन बघूया आता. एवढी गर्दी झाली, शाळा झाली. नंतर संध्याकाळी मागे या. आता आपण आहे साखर गावात, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड मध्ये, जिथं आपले सुभेदार सूर्याजी मालुसरे यांची समाधी आणि त्यांच्या पत्नीची समाधी आहे. तिथं आपण आता पोहोचलोय. आता इथनं पुढे अजून मोहिमेचा मुक्काम आहे आणि या समाधीत अग्निकुंड आणि त्यांच्या पत्नीची पादुका पण आहेत तिथे, म्हणजे बघण्यासारखं आहे आणि समाधी पण आहे. तर चला आता इथनं पुढे आपण जायचं डायरेक्ट पुढच्या मुक्कामासाठी. चलो जय श्रीराम. आमचा विभाग इचलकरंजी विभाग, आमचा कबलर आमचा कबलर विभाग, कबलर विभाग. तर आता आपण शिरले डोंगरात. चला आता इथनं खडतर प्रवास चालू झालाय. मग आता नुसता रस्ता होता ह्याचा सिमेंटचा ते, पण आता खडतर प्रवास चालू झालाय. चला हे प्रदीप तिकडे जाण्यापेक्षा तिकडे चांगलं आहे. मला वाटते इकडे मोहिमेचं वाटत इकडे जाऊया. चला नाही इकडे कसं होणार नाही, तिकडे जाऊन तर सगळी आता हा नाही इकडे जायचं. तर बघितला का भावांनो, किती लहान पोरं येतात मोहीमला आणि तरणी दणकट असतात ती येत नाहीत. हे लहान पोरं दाखवतो, हे आमच्यातला लहान पोरगा दाखवतो मासनी. बघा 4 वर्षाचा आहे मी. चला आता खडतर प्रवास चालू झालाय. ठीक आहे बघा. आता आपण आलोय खडकवाडीकडनं आणि आता चिखलीकडे आपण जाणार आहे. हे बघा असं आहे चिखली बंदोबस्त. रायगड पोलीस आपल्याला सेवेत आहेत, तत्पर सेवेत आहेत, तत्पर सेवेत. तर आता आपण पायवाट पकडून चकलीकडे वळलोय. आई मरी माता रे, आई मरी माता, आई भैरी. न्याहारीचं टायमिंग शिब्याव, ए शिब्या, शिब्याव सप्ते म्हणजे शिब्याव इकडे उठून यायचं. हो वहिनी बघा हे खा. हे थांब, हे ह्याच्या बायकोला व्हिडिओ दाखव. लाड भडक झालाय बघ. कसं आहे तडकर, कसं झालंय वहिनी तुमचं लाडू खाऊन लाड भडक झाला.
भजी होय ते कुरकुरे खायला कमीत कमी 20 किलोमीटर चढ होता असं पूर्ण स्टेट असा असलं पूर्ण चढ आले सगळ्यांची पाक हालत बेकार झाल्या कोणाचं कोणाला काय कळणं झाले एवढं खतरनाक हे होता चढ होता आता ही सगळी कधी झोपल्यात बघा खाली गेला बस नाही मिळत तुला विशाळ आलाय इथनं बहुतेक अजून एक 8-10 किलोमीटर रस्ते असणार आहे बघूया आता पण आता हालत बेकार झाल्या अजून बाकीची पोरं पाठीमा राहिल्यात थोडी पुढे आल्यात पण आता बघू केवढा वेळ लागतो तोपर्यंत बसायचं जरा रेस्ट घ्यायचं म्हणजे चार्जिंग होते व्यवस्थित तिथून पुढे जायचं किंवा कंटिन्यू ठेवा ब्रिटिश पण आमच्याकडे आहेत बघा जय श्रीराम कसं आहे आणि इकडे बघाय सगळे हे बघा लिंबोगाचं खायला सगळी फासळत हे पाय काढ की म्हणणं सगळी दमल्यात सगळ्यांच्याकडनं वार चालले तर अजून बहुतेक 2-3 तास चारा लागणार आहे लय लांब अजून पल्ला आता आम्ही बरोबर असं एकदम डोंगर कड्यावर आहे डोंगर झोपलेलं उठले आता आम्ही असं पूर्ण वर डोंगर कड्यावर आहे चालून आता लय वैताग आलाय आणि आता इथनं बघा केवढं लांब पडते अजून वाटाले 2-3 किलोमीटर 2-3 तास लागतील संध्याकाळपर्यंत पोहोचेल काय माहित नाही तर बघू आता कधी पोहोचते तर भावांनो आजचा ब्लॉग इथेच एंड करणार आहे कारण का सकाळ जरनं एवढं टेकड चढले की विषाड झाले आता पूर्ण मला वाटतं आजचं 25 किलोमीटर आमचं मोहीम झाली आजची आणि एकेरी मार्ग असल्यामुळे लय वेळ लागला आज यायला बरोबर 9 वाजता बरोबर आम्ही इथे पोहोचले सकाळी 8 वाजता निघलेलो बरोबर 9 वाजता इथे पोहोचले आणि तर आता झोपायचं टायमिंग झालेलं आहे हा दिसणार की मग दिसलाच काय दिसलाच तर आता आम्ही सगळे झोपालोय सगळी जण आता मस्तपैकी कुठल्या तरी गावात आहेत मावळमध्ये आहेत बहुतेक मावळ गाव आहे त्या गावात आहेत आता तर भावानं जे कोणी चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता झोपल्यात कसं बघा काय वाटत दाखव ए काळ्या सगळंच काळ सागरे उठला कसा निम्मी पोत्यात जाऊन झोपल्यात निम्मी अजून वर झोपल्यात असं थंड वाजायला तसं आज जाऊन शिरायचं
चला भावानू, ब्लॉगला एंड करतो. जय महाराष्ट्र.